Hello students, welcome to the next part of the chapter alcohol, phenol, ether. In the previous video lecture, we have studied esterification reaction. In this video lecture, we have to discuss here remaining part of the esterification reaction. त्यामध्ये रिमेनिंग पार्ट जो आहे राहिलेला पार्ट त्यामध्ये ठिकाणी आहे ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह हे आपला पार्ट त्यामध्ये राहिला होता. हे जे ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह जे हे ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्टली काय आहे तर अल्कोहोल फेनॉलचेच हे डेरिव्हेटिव्ज आहेत बरोबर. म्हणजे अल्कोहोल फेनॉलचं डेरिव्हेटिव्ह जे आहे हे फॉर्म होताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक ग्रुप प्रेझेंट असतो आणि तो ग्रुप म्हणजे कोणता तर ॲसिटाईल ग्रुप. हा ॲसिटाईल ग्रुप जो आहे तर ॲसिटाईल ग्रुप म्हणजेच काय द CH3C डबल बॉन्ड O ग्रुप इज कॉल्ड ॲसिटाईल ग्रुप हे आपल्याला माहितीच आहे. ॲसिटाईल ग्रुप म्हणजेच काय CH3C डबल बॉन्ड O जो ग्रुप आहे या ग्रुपला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं ॲसिटाईल ग्रुप. आता हे जे ॲसिटाईल ग्रुप त्या अल्कोहोल आणि ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह जे आहे अल्कोहोल आणि फेनॉलचं त्या ॲसिटाईल डेरिव्हेटिव्हला काय म्हटलं जातं तर ॲसिटेट इस्टर. काय म्हटलं जातं ॲसिटेट इस्टर. हे ॲसिटेट इस्टर कशाचं आहे तर अल्कोहोल आणि फेनॉलचं हे त्या ठिकाणी ॲसिटेट इस्टर आहे आणि त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह म्हटलं जातं. आणि ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह जे ते कशाचं आहे तर अल्कोहोल आणि फेनॉलचं हे ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह आहे. महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. ॲसिटेट इस्टर जे आहे ते ॲसिटेट इस्टर कशाचं असेल अल्कोहोल किंवा फेनॉलपासून तयार झालेलं त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह. आणि हे ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह जे हे कशाचं असतं अल्कोहोल आणि फेनॉलपासून त्या ठिकाणी तयार झालेलं असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. ह्या एक्झाम्पल जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ॲस्प्रिन ही जी मेडिसिन आहे जेनरिक मेडिसिन याचं त्या ठिकाणी प्रिपरेशन आपल्याला बघायचं आणि हे ॲस्प्रिन हे ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह आहे आणि हे ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह कशापासून फॉर्म होतं हे आपल्याला बघायचं आहे. आता हे जेनरिक मेडिसिन जे ॲस्प्रिन हे काय आहे तर ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह आणि हे कशापासून फॉर्म होतं आहे तर सॅलिसायलिक ॲसिड जे या सॅलिसायलिक ॲसिडपासून हे ॲस्प्रिन जे ते ॲस्प्रिन ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह फॉर्म होते. आता याच्यामध्ये प्रोसेस कोणते होते तर ॲसिटायलेशन ही प्रोसेस होते. मग ही ॲसिटायलेशन प्रोसेस कॅरीड आऊट करण्यासाठी किंवा ॲसिटाईल ग्रुप जो आहे तो ॲसिटाईल ग्रुप त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यासाठी ही प्रोसेस केली जाते ॲसिटायलेशन. आता याच्यामध्ये या रिॲक्शनमध्ये सॅलिसायलिक ॲसिडची ट्रीटमेंट जे ती करताना कशाबरोबर केली जाते तर ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर ट्रीटमेंट केली जाते. आणि ज्यावेळेस ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर हे सॅलिसायलिक ॲसिड जे ट्रीट केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी हे ॲस्प्रिन जे ते ॲस्प्रिन फॉर्म होतं. ठीक आहे. तर सॅलिसायलिक ॲसिड त्याचा फॉर्म्युला बघा कसा आहे. ॲरोमॅटिक सिस्टीम आहे आणि या ॲरोमॅटिक सिस्टीमला त्या ठिकाणी एक COOH ग्रुप प्रेझेंट असतो अटॅच असतो आणि दुसरा जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी OH ग्रुप त्याला अटॅच असतो. एक COOH ग्रुप आणि एक OH ग्रुप. सॅलिसायलिक ॲसिड हे त्याचं काय आहे तर कॉमन नेम आहे. लक्षात ठेवा सॅलिसायलिक ॲसिड. सॅलिसायलिक ॲसिड हे त्याचं कॉमन नेम आहे. ठीक आहे. आता हे सॅलिसायलिक ॲसिड जे आहे या सॅलिसायलिक ॲसिडलाच IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीममध्ये काय म्हटलं जातं 2 हायड्रॉक्झी बेन्झॉइक ॲसिड. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणता आहे तर ॲसिड आहे बरोबर कार्बोक्सिलिक ॲसिड. त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं नोमेनक्लेचर काय होईल 2 हायड्रॉक्झी बेन्झॉइक ॲसिड. आणि या 2 हायड्रॉक्झी बेन्झॉइक ॲसिड किंवा सॅलिसायलिक ॲसिडला पुन्हा कशाबरोबर ट्रीट करायचं आहे ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर. फॉर्म्युला काय ॲसिटिक अनहायड्राईडचा CH3 देन C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O आणि CH3. ठीक आहे. हे आहे ॲसिटिक अनहायड्राईड. आता ह्या ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर ट्रीट केल्यानंतर त्या ठिकाणी काय होते. आता ह्या रिॲक्शनमध्ये वापरायचं काय तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 रिॲक्शनमध्ये वापरायचं आहे. आपण अगोदर बघितलेलं आहे इस्टरिफिकेशनमध्ये आपण वापरतो काय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा त्या ठिकाणी वापरतो आहे. ठीक आहे. आता रिमेनिंग पार्ट ह्याच्यामध्ये बघा हे ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह फॉर्म होणार आहे. आता ॲसिटाईल ग्रुप जो आहे तो ॲसिटाईल ग्रुप याच्यामध्ये प्रेझेंट आहे बरोबर. कुठं ॲसिटाईल ग्रुप प्रेझेंट आहे ॲसिटिक अनहायड्राईडमध्ये हा ॲसिटाईल ग्रुप प्रेझेंट आहे. मग आता या ठिकाणी इथला हायड्रोजन ॲटम बाहेर पडणार आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर आपण बघितले प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये
OH ग्रुपमधला हायड्रोजन ॲटम बाहेर पडतो आणि इकडचा जो पार्ट आहे, इकडचा पार्ट त्या ठिकाणी कोणता बाहेर पडणार आहे, सी डबल बॉन्ड O आणि CH3 हा पार्ट त्या ठिकाणी बाहेर पडणार आहे. आलं लक्षात. म्हणजेच थोडक्यात H हा त्या ठिकाणी या O मायनस बरोबर कंबाईन होईल. हा बॉन्ड जो इथं शिफ्ट होईल ऑक्सिजन ॲटमवरती. ठीक आहे. आणि हा ॲसिटिक ॲसिड जे ते ॲसिटिक ॲसिड फॉर्म होईल आणि पुन्हा हा जो कार्बन ॲटम आहे डायरेक्टली त्या ठिकाणी कनेक्ट कशाला होईल, त्या ऑक्सिजन ॲटमला. म्हणजेच त्या ठिकाणी फॉर्म होताना स्ट्रक्चर जे ते याप्रमाणे फॉर्म होईल. ॲरोमॅटिक सिस्टीम COOH ग्रुप आहे तसाच राहणार रिॲक्शनमध्ये, बरोबर. देन ऑक्सिजन ॲटम, देन पुढे हा ऑक्सिजन ॲटम कनेक्ट कशाला होईल, C डबल बॉन्ड Oला कनेक्ट होईल आणि पुढे CH3 याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, ॲस्प्रिन. लक्षात घ्या, ॲस्प्रिनचं स्ट्रक्चर तुम्हाला साधा सिम्पल क्वेश्चन CETला किंवा नीटला विचारलं जाईल. विच ऑफ द फॉलोइंग इज अँड ॲस्प्रिन असा क्वेश्चन विचारला जाईल. तेव्हा स्ट्रक्चरमध्ये बघा काय आहे, COOH ग्रुप, देन अर्थो पोझिशनला C डबल बॉन्ड O आणि CH3 हा ॲसिटाईल ग्रुप जो आहे तो ॲसिटाईल ग्रुप कशामध्ये ॲड केला आपण, या सॅलिसायलिक ॲसिडमधल्या हा OH ग्रुपमध्ये ॲड झाला. इथला हायड्रोजन ॲटम फक्त निघून गेलेला आणि ॲसिटाईल ग्रुप फक्त तिथला अटॅच झालेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह म्हणतोय. काय म्हणतोय, ॲसिटाईल डेरिव्हेटिव्ह. त्याचं दुसरं नाव काय आहे ॲसिटाईल सॅलिसायलिक ॲसिड. हे सुद्धा त्याचं कॉमन नेमच आहे. ॲसिटाईल सॅलिसायलिक ॲसिड हे सुद्धा त्याचं कॉमन नेम आहे. रिमेनिंग पार्ट त्याच्यामध्ये राहिलेला कोणता, CH3COOH. ठीक आहे. हिस्टरिफिकेशन रिॲक्शन या ठिकाणी आपली कंप्लीट झालेली आहे. हिस्टरिफिकेशनमध्ये आपण भरपूर त्या ठिकाणी एक्झाम्पल्स बघितलेली आहे, तुम्हाला सॉल्व करायला सुद्धा दिलेली होती. त्यामध्ये एक राहिलं होतं जे तुमच्या CET नीटच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, साधा सोपा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ॲस्प्रिन जे ते ॲस्प्रिन याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. पुन्हा तो त्या ठिकाणी NCERTच्या बुकमध्ये आपल्याला केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ त्या ठिकाणी तो स्टडी करायचा आहे. तिथं डिटेल्समध्ये त्याचे युजेस वगैरे दिलेले आहेत, स्ट्रक्चर वगैरे दिलेलं आहे, त्याची माहिती दिलेली आहे, ती आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायची आहे. त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. देन आता याच्यानंतर आपण त्या ठिकाणी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये रिॲक्शन जे आहेत त्या पाहिलेल्या होत्या कोणत्या, ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. OH बॉन्ड ब्रेक होतो आहे अल्कोहोलमधला आणि नंतर रिॲक्शन होत आहेत, त्या रिॲक्शन्स आपण बघितलेले. हा तुमचा OH बॉन्ड आहे कशातला, तर फेनॉलमधला आहे. ठीक आहे. हा OH बॉन्ड ब्रेक होऊन रिॲक्शन ज्या झालेल्या आहेत त्या आपण बघितल्या त्या ठिकाणी. आता त्याच्यानंतर जो आहे नेक्स्ट पार्ट तो ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपल्याला काय बघायचं आहे, रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड इन अल्कोहोल. ह्या रिॲक्शन बघायचे ROH. ठीक, किंवा मी असं डिफाईन करतो RCH2O आणि H. याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी बी पार्टमध्ये बघितले ब्रेकिंग ऑफ O आणि H बॉन्ड. आता या पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. इथून बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर रिॲक्शन कोणत्या होतात हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. आता यामध्ये महत्त्वाचा पार्ट, ह्या रिॲक्शन स्टडी करण्याच्या अगोदर हा जो पार्ट जो आहे तो पार्ट आपण त्या ठिकाणी हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये स्टडी केलेला आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये प्रिपरेशन मेथड जे आहेत अल्किल हलाइडच्या प्रिपरेशन मेथड त्या ठिकाणी हा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. वहीमध्ये आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित आपण त्या ठिकाणी ते राईट डाऊनसुद्धा केलेला आहे. तोच पार्ट फक्त एकदा रिवाईज करायचा आहे. प्रिपरेशन मेथड कशामधल्या, तर अल्किल हलाइडच्या प्रिपरेशन मेथड हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधल्या, तिथं हा पार्ट झालेला आहे, तोच फक्त रिवाईज करायचा आहे. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे तो ऑलरेडी मी शूट केलेला आहे प्रिपरेशन मेथडमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा. तोच पार्ट मी इथं फक्त कनेक्ट करणार आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी
रिॲक्शन जे आहेत रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाईड हे आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. कशामध्ये तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. ती रिॲक्शन फक्त मी त्या ठिकाणी जोडणार आहे. ती रिॲक्शन पुन्हा एकदा फक्त बघा, वहीमध्ये आपण व्यवस्थित घेतलेलं आहे, ते लिहून घेतलेलं आहे. क्लिअर कट त्या ठिकाणी पॉईंट जे आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं, फक्त रिवाईज करायचे आहेत. ते रिवाईज करताना फक्त त्या ठिकाणी ते व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओशी अटॅच केलेला आहे ह्या पार्टला. फक्त तो काय करा, व्यवस्थित ऐका. ठीक आहे. जे आहेत प्रिपरेशन मेथड्समध्ये आपल्याला हे जे अल्किल हलाईड जे आहेत हे अल्किल हलाईड प्रिपेअर करायचे आहेत. आणि हे अल्किल हलाईड प्रिपेअर करताना त्या ठिकाणी अल्कोहोल्स, हायड्रोकार्बन्स, अल्किन आणि हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन या 4 मेथडने त्या ठिकाणी अल्किल हलाईड जे आहेत ते अल्किल हलाईड प्रिपेअर करायचे आहेत. त्यामधली पहिली मेथड जे आहे ते म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाईड फ्रॉम अल्कोहोल हे आज आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आता अल्कोहोलपासून आपल्याला त्या ठिकाणी काय प्रिपेअर करायचं आहे तर अल्किल हलाईड जे आहे ते अल्किल हलाईड या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. आता अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप कोणता राहतो, हायड्रॉक्झिल OH हा त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी अल्कोहोलमध्ये प्रेझेंट असतो. आणि या अल्कोहोलमधला OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप सिम्पली त्या ठिकाणी हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला जातो. म्हणजे अल्कोहोलमध्ये जो तुमचा OH ग्रुप असेल तो OH ग्रुप हा रिप्लेस करताना कशाने रिप्लेस केला जातो तर हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला जातो. आणि हॅलोजन ॲटमने रिप्लेस केल्यानंतर त्या ठिकाणी अल्किल हलाईड जे ते अल्किल हलाईड या ठिकाणी प्रिपेअर होतं. आता हे अल्कोहोलपासून प्रिपेअर करताना तुमच्या अल्किल हलाईड मग त्या रिॲक्शनमध्ये काय वापरलं जातं तर त्या रिॲक्शनमध्ये वापरताना त्या ठिकाणी काय वापरलं जातं पहिल्यांदा तर हॅलोजन ॲसिड जे आहेत ते हॅलोजन ॲसिड अल्कोहोलबरोबर रिॲक्ट करून त्याच्यापासून त्या ठिकाणी काय केलं जातं तयार अल्किल हलाईड. त्याचबरोबर बाय युझिंग फॉस्फरस हलाईड्स त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वापरलं जातं काय तर फॉस्फरस हलाईड जे आहेत ते फॉस्फरस हलाईडपासून किंवा फॉस्फरस हलाईड हे त्या ठिकाणी अल्कोहोलबरोबर रिॲक्ट करून नंतर त्याच्यापासून त्या ठिकाणी काय प्रिपेअर होतं तर अल्किल हलाईड जे ते अल्किल हलाईड त्या ठिकाणी प्रिपेअर होतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या रिॲक्शनमध्ये काय वापरलं जातं थायोनाइल क्लोराईड ह्या 3 रिॲक्शन जे आहेत ह्या 3 रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी स्टडी करायच्या आहेत. हॅलोजन ॲसिड त्याच्यानंतर फॉस्फरस हलाईड आणि थायोनाइल क्लोराईड या ठिकाणी दिलेलं आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाईड फ्रॉम अल्कोहोल. या अल्कोहोलमधला त्या ठिकाणी काय केलं जातो फक्त हायड्रॉक्झिल ग्रुप जो आहे तो हायड्रॉक्झिल ग्रुप त्या ठिकाणी रिप्लेस केला जातो कशाने तर हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला जातो. आणि हे हॅलोजन ॲटमने रिप्लेस करताना त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये वापरायचं काय आहे तर हॅलोजन ॲसिड, फॉस्फरस हलाईड आणि थायोनिल क्लोराईड. तर यामधली पहिली जी रिॲक्शन जे आहे ती म्हणजे त्या ठिकाणी प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाईड बाय युझिंग हॅलोजन ॲसिड ऑर हायड्रोजन हलाईड. हायड्रोजन हलाईड जे आहेत त्या हायड्रोजन हलाईड्सपासून त्या ठिकाणी काय करायचं आहे तर आपल्याला अल्किल हलाईड हे त्या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. मग हायड्रोजन हलाईड जर बघितलं तर हे हायड्रोजन हलाईड्स जनरली रिप्रेझेंट करताना आपण कशाने रिप्रेझेंट करतो HXने. मग हायड्रोजन हलाईड्स कोणते आहेत त्याच्यामध्ये HCl असेल, HBr असेल आणि HI असेल. या हायड्रोजन हलाईड्सपासून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत हे अल्किल हलाईड जे आहेत हे अल्किल हलाईड प्रिपेअर करायचं. म्हणजे हे हायड्रोजन हलाईड जे आहेत हे ट्रीट करताना कशाबरोबर ट्रीट करावं लागतील तर अल्कोहोल बरोबर त्या ठिकाणी ट्रीट करावं लागतील. सपोज जनरली त्या ठिकाणी रिॲक्शन बघूया. या ठिकाणी ROH हे जनरल रिप्रेझेंटेशन आहे कशाचं तर अल्कोहोलचं. आणि याची रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची आहे तर HX हायड्रोजन हलाईड जे आहेत त्या हायड्रोजन हलाईड बरोबर रिॲक्शन करायचे. मग हायड्रोजन हलाईड बरोबर रिॲक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप सिम्पली रिप्लेस कशाने केला जातो तर या हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला जातो. म्हणजे OHच्या जागेवरती त्या ठिकाणी काय आला तर हॅलोजन ॲटम आणि बाहेर कोणता पार्ट पडलेला आहे OH आणि हा H हा पार्ट त्या ठिकाणी बाहेर पडलेला आहे प्लस
H2 ही झाली त्या ठिकाणी जनरल रिॲक्शन. या जनरल रिॲक्शनमध्ये हे अल्कोहोल ज्यावेळेस हायड्रोजन हलाईड बरोबर रिॲक्ट होतं त्यावेळेस त्या ठिकाणी हे अल्किल हलाईड तयार होतं. अलॉंग विथ दॅट वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामधून बाहेर पडतं. आता हे हायड्रोजन हलाईड जे आहेत या हायड्रोजन हलाईड्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला पहिली मेथड जी आहे ती कोणती बघायची आहे तर HCl. ज्यावेळेस HCl आपण त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये वापरतो किंवा आपण फार या ठिकाणी या रिॲक्शनलाच नाव द्या प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड. प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड बाय युझिंग अल्कोहोल अँड लुकास रिएजंट. ठीक आहे. आता इथं मी हेडिंग दिलेलं बघा प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड बाय युझिंग अल्कोहोल अँड लुकास रिएजंट. ठीक आहे. आता ही जी रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन त्या ठिकाणी कशाची आहे प्रिपरेशन मेथड कशाची आहे तर अल्किल क्लोराईडची प्रिपरेशन मेथड आहे. मग हे अल्किल क्लोराईड त्या ठिकाणी प्रिपेअर करायचं मग त्याच्यासाठी काय वापरायचं आहे रिॲक्शनमध्ये आपल्याला अल्कोहोल वापरायचं आहे. त्याचबरोबर दुसरा पार्ट मी या ठिकाणी डिफाईन केलेला आहे तो म्हणजे लुकास रिएजंट. हा लुकास रिएजंट एक्झॅक्टली काय आहे तर लुकास रिएजंट जो आहे तो त्या ठिकाणी मिक्सचर आहे. हे मिक्सचर कशाचं राहतं तर कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 याचं या ठिकाणी काय राहतं हे मिक्सचर राहतं. लुकास रिएजंटवरती क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारला जातो CETला नीटला किंवा JEला. लुकास रिएजंटमध्ये त्या ठिकाणी कॉम्पोजिशन कशाचं असतं कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 हे दोन कंपोनंट त्या ठिकाणी लुकास रिएजंटमध्ये प्रेझेंट असतात. आणि हे दोन रिएजंट ज्यावेळेस रिॲक्शनमध्ये यूज केले जातात त्यावेळेसच इथला OH पार्ट जो आहे तो OH पार्ट त्या ठिकाणी रिप्लेस केला जातो. कशामधला तर अल्कोहोलमधला. म्हणजेच त्या ठिकाणी रिॲक्शन बघा ROH प्लस HCl कॉन्सन्ट्रेटेड आणि ॲरोवरती डिफाईन काय करायचं आहे अनहायड्रस ZnCl2. हा अनहायड्रस ZnCl2 त्या ठिकाणी काय आहे तर कॅटलिस्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय लुकास रिएजंट हा एक त्या ठिकाणी काय आहे रिॲक्शनमध्ये तर रिएजंट आहे आणि या रिएजंटमध्ये त्या ठिकाणी हा अनहायड्रस ZnCl2 हा त्या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून वर्क करतोय. आता याच्यामध्ये जर बघितलं हा HCl मधला Cl जो आहे तो त्या ठिकाणी रिप्लेस कशाला करेल तर या अल्कोहोलमधल्या OH पार्टला त्या ठिकाणी रिप्लेस करेल. म्हणजे हायड्रॉक्झिल ग्रुपला त्या ठिकाणी रिप्लेस केले आणि हायड्रॉक्झिल ग्रुपला रिप्लेस केल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म होताना काय फॉर्म होईल या ठिकाणी बघा RCl. रिमेनिंग पार्ट याच्यामध्ये कोणता राहिला OH आणि H प्लस H2O. ही झाली त्या ठिकाणी जनरल रिॲक्शन. आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी अल्कोहोल जे ते अल्कोहोल्समध्ये टाईप जे अल्कोहोलचे टाईप्स माहिती असणं गरजेचं आहे. तर अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी 3 टाईप्स आहेत प्रायमरी अल्कोहोल देन सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. हे प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल हे अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल या तिघांमध्ये डिफरन्स काय आहे किंवा हे 3 अल्कोहोल जे आहेत ती 3 अल्कोहोल त्या ठिकाणी कशी ओळखायची. आता हे प्रायमरी अल्कोहोल जे आहे त्या प्रायमरी अल्कोहोलमध्ये तुमचा हायड्रॉक्झिल ग्रुप जो आहे तो हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच होताना प्रायमरी कार्बन ॲटमला त्या ठिकाणी अटॅच असतो. प्रायमरी कार्बन ॲटम मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. अल्किल हलाईड जे आहे त्या अल्किल हलाईडमध्ये प्रायमरी अल्किल हलाईड सेकंडरी अल्किल हलाईड आणि टर्शरी अल्किल हलाईड ज्यावेळेस आपण बघितलं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी ते एक्सप्लेन केलेलं आहे. जर काय अडचण आली असेल तर तो पुन्हा व्हिडिओ जाऊन त्या ठिकाणी पहा. आता प्रायमरी अल्कोहोल जे आहे ते प्रायमरी अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी काय राहतं तर तुमचा हा OH ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी कनेक्ट होताना कशाला कनेक्ट होतो तर प्रायमरी कार्बन ॲटमला. सपोज मी या ठिकाणी डिफाईन केलेलं आहे हा OH ग्रुप प्रायमरी कार्बन ॲटमला कनेक्ट आहे. हे झालं त्या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल म्हणजेच काय तर त्या ठिकाणी सेकंडरी जो कार्बन ॲटम आहे त्या सेकंडरी कार्बन ॲटमला हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप काय राहतो तर कनेक्ट राहतो. ठीक आहे. आणि टर्शरीमध्ये जर बघितलं तर तुमचा जो टर्शरी कार्बन ॲटम आहे मॉलिक्यूलमधला त्या टर्शरी कार्बन ॲटमला जर त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो टर्शरी अल्कोहोल. आता हे तिन्ही पण टाईप तुम्हाला लक्षात आले असेल. आता हे मी एक्सप्लेन काय केलेले आहेत तर याच्यावरती CET नीटला किंवा JEला क्वेश्चन जो आहे तुम्हाला विचारला जातो. प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल जे आहेत हे डिस्टिंग्विशिंग करताना
कोणत्या रिएजनने त्यांना डिस्टिंग्विश केलं जातं, असा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन विचारला जातो. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा आन्सर काय आहे, तर लुकास रिएजन जो आहे तो लुकास रिएजन हा डिस्टिंग्विशिंगसाठी वापरला जातो. कशाच्या, तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलच्या डिस्टिंग्विशिंगसाठी वापरला जातो. 1 बाय 1 त्या ठिकाणी आपण त्या रिॲक्शन्स बघूया. आता पहिला जर पार्ट बघितला तर त्यामध्ये अल्कोहोल आणि तुमचे जे अल्कोहोल आणि हे लुकास रिएजंट जो आहे तो लुकास रिएजंट त्या ठिकाणी रिॲक्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये अल्किल क्लोराईड जे ते अल्किल क्लोराईड त्या ठिकाणी प्रिपेअर होणार आहे. हे आपण जनरली त्या ठिकाणी डिफाईन केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट जो आहे, जर प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल हे लुकास रिएजंट बरोबर रिॲक्ट होतात, मग रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जे आहे ती त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. अल्कोहोलमधला OH ग्रुप त्या ठिकाणी इझिली रिप्लेस करताना त्या ठिकाणी कुठल्या अल्कोहोलमधला OH ग्रुप इझिली रिप्लेस केला जाईल, हा पार्ट या ठिकाणी महत्त्वाचा आहे. याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. सपोज त्या ठिकाणी मी हा मॉलिक्यूल किंवा डिफाईन करतो जनरली, टर्शरी अल्कोहोल जे आहे त्या टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी काय राहते, सगळ्यात जास्त राहते. त्याच्यानंतर कोण येतो, तर सेकंडरी, आणि शेवटी सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी जी आहे ती कशाची राहते, तर प्रायमरी अल्कोहोलची सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी राहते. हे लक्षात ठेवा. टर्शरी अल्कोहोल असेल त्याची रिॲक्टिव्हिटी काय राहणार, सगळ्यात हाय राहणार. देन सेकंडरीची टर्शरीपेक्षा कमी राहणार आणि सेकंडरीची पुन्हा त्या ठिकाणी प्रायमरीची सेकंडरीपेक्षा काय राहणार, सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी राहणार. हे झाली रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. आता रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर बघितलं तर प्रायमरीची सगळ्यात कमी, सेकंडरीची वाढते, पुन्हा टर्शरीची जर बघितली तर अजून त्या ठिकाणी वाढते. मग हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर 11th स्टँडर्डमध्ये त्या ठिकाणी आपण इफेक्ट्स बघितलेले आहेत. हायपर कॉन्ज्युगेशन असेल, इंडक्टिव्ह इफेक्ट्स असतील, हे दोन इफेक्ट जे आहेत ह्या दोन इफेक्ट्स आपण त्या ठिकाणी 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. तो इफेक्ट जे आहेत ते इफेक्ट्स तुम्हाला बघावे लागतील. त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जे ते रिॲक्टिव्हिटी ऑर्डर लक्षात येईल. ठीक आहे. टर्शरीची रिॲक्टिव्हिटी काय राहते, सगळ्यात जास्त राहते. पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतोय. देन सेकंडरी आणि देन प्रायमरी. सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी कोणाची राहते, तर प्रायमरीची. मग आता डिस्टिंग्विशिंग जे आहे ते डिस्टिंग्विशिंग एक्झॅक्टली कसं होतं हे आपण बघूया. ज्या वेळेस प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल हे लुकास रिएजंट बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तुमचं अल्किल क्लोराईड जे आहे ते अल्किल क्लोराईड प्रिपेअर होतं. पण प्रायमरी आणि सेकंडरीला रिॲक्शन जे आहे रिॲक्शन काय राहते, तर स्लो राहते. कारण की रिॲक्टिव्हिटी जे आहे रिॲक्टिव्हिटी काय राहते, या दोघांची कमी राहते. आणि तुमचा टर्शरी ज्यावेळेस अल्कोहोल रिॲक्ट होतो कशाबरोबर, लुकास रिएजंट बरोबर, त्या ठिकाणी लुकास रिएजंट मधला ZnCl2 हा कंपोनंट घ्यायची गरज नाही. सिम्पली त्या ठिकाणी HCl जरी ॲड केलं तर त्या ठिकाणी हे तुमचे रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन पुढे कॅरेड आउट होतं. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड हे तुमचं टर्शरी अल्कोहोल जे हे लुकास रिएजंट बरोबर रिॲक्ट होतं. लुकास रिएजंट घ्यायची काही गरज नाही. तिथं सिम्पली HCl जरी वापरलं तरी त्या ठिकाणी ती रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन फास्ट घडते. पण प्रायमरी आणि सेकंडरीच्या बाबतीमध्ये मात्र तसं घडत नाही, कारण की त्यांची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती रिॲक्टिव्हिटी काय आहे, कमी आहे. त्या केसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लुकास रिएजंट हा वापरावा लागेलच. ठीक आहे. आता त्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल एक्झाम्पल्स बघूया आपण. प्रायमरी अल्कोहोल मी घेताना या ठिकाणी घेतलं आहे CH3, CH2 आणि OH. कुठला अल्कोहोल आहे, तर इथिल अल्कोहोल आहे, इथाईल अल्कोहोल. आता हे इथाईल अल्कोहोल त्या ठिकाणी आपल्याला रिॲक्ट कशाबरोबर करायचं आहे, तर लुकास रिएजंट बरोबर. कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲरोवरती मी डिफाईन करतोय अनहायड्रस ZnCl2. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर हा क्लोरीन ॲटम सिम्पली कशाला रिप्लेस करेल, OHला, आणि फॉर्म काय होईल त्या ठिकाणी CH3 CH2 Cl, म्हणजेच काय फॉर्म होईल, इथाईल क्लोराईड, इथाईल क्लोराईड. ठीक आहे. अलॉंग विथ दॅट प्लस H2. when we have to treat ethyl alcohol with Lucas reagent we get here ethyl chloride. ठीक आहे. देन सेकंड एक्झाम्पलमध्ये मी या ठिकाणी घेताना काय घेतोय, CH3 देन CH देन CH3 आणि इथं मी OH कनेक्ट करतोय. कोणता ग्रुप आहे, कोणता मोलिक्युल आहे तो, आयसोप्रोपाईल, आयसोप्रोपाईल अल्कोहोल. आयसोप्रोपाईल अल्कोहोलचा त्या ठिकाणी मॉलिक्युल आहे. प्लस लुकास रिएजंट बरोबर रिॲक्शन HCl देन अनहायड्रस ZnCl2. आता याच्या पुढे त्या ठिकाणी काय होते बघा,
ट्रायंगलचं साईन या ठिकाणी राहिलेलं आहे, हिटचं साईन. ज्यावेळेस हे आयसोप्रोपाइल अल्कोहोल कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि तुमचा अनहायड्रस ZnCl2 बरोबर हीट केलं जाईल, त्यावेळेस हा OH पार्ट जो आहे तो कशाने रिप्लेस केला जाईल, Clने. म्हणजे त्या ठिकाणी फॉर्म होताना काय फॉर्म होईल, CH3CH Cl आणि CH3 काय फॉर्म होईल, आयसोप्रोपाइल क्लोराईड हे त्याच्यामध्ये तयार होईल. ठीक आहे. अलॉंग विथ दॅट H2O वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडले. ह्या दोन रिॲक्शन जे आहेत, या दोन रिॲक्शनमध्ये हा अनहायड्रस ZnCl2 जो आहे तो असणं गरजेचं आहे, अदरवाईज त्या ठिकाणी रिॲक्शन होणार नाही. सपोज त्या ठिकाणी आपण एका बीकरमध्ये काय केलेलं आहे, तर हे इथिल अल्कोहोल घेतलं आहे आणि दुसऱ्या बीकरमध्ये काय घेतलं आहे, तर आयसोप्रोपिल अल्कोहोल हे त्या ठिकाणी घेतलेलं आहे. मग पहिल्या बीकरमध्ये आपण त्या ठिकाणी काय केलं, तर हा लुकास रिएजंट जो आहे तो लुकास रिएजंट ॲड केला. मग लुकास रिएजंट ॲड केल्यानंतर ह्या रिॲक्शनला किती वेळ लागला, तर 1 आवर लागला. ठीक आहे. इन जनरल मी सांगतोय 1 आवरमध्ये ही रिॲक्शन कंप्लीट झाली. तर रिॲक्शन कंप्लीट झालेली कशी ओळखायची, तर त्या रिॲक्शनमध्ये टर्बिडिटी जी आहे ती टर्बिडिटी फॉर्म होते किंवा ऑइली लेअर जे आहे ते ऑइली लेअर त्याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे. जनरल टर्बिडिटी आपण कन्सिडर करूया. याच्यामध्ये टर्बिडिटी जी आहे ती टर्बिडिटी कधी मिळते, आफ्टर 1 आवर्स, एका तासानंतर त्या ठिकाणी टर्बिडिटी मिळते लुकास रिएजंट वापरून सुद्धा. आता या केसमध्ये जर बघितलं, दुसऱ्या बीकरमध्ये आपण काय घेतलं, आयसोप्रोपिल अल्कोहोल घेतले आणि त्याच्यामध्ये हा लुकास रिएजंट जो तो लुकास रिएजंट त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आता ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं आहे, टर्बिडिटी फॉर्म होते. पण ती टर्बिडिटी फॉर्म होताना 2 to 3 मिनिट्समध्ये लगेच त्या ठिकाणी टर्बिडिटी जी आहे ती टर्बिडिटी त्याच्यामध्ये ॲपियर होते. टर्बिडिटी म्हणजेच काय, तर त्यामध्ये थोडंसं त्या ठिकाणी प्रेसिपिटेट जो आहे तो प्रेसिपिटेट त्या ठिकाणी फॉर्म होतं. ठीक आहे. 2 to 3 मिनिटामध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये टर्बिडिटी फॉर्म होते. पण डिस्टिंग्विशिंग करायचं झालं तर 1 आवर्स म्हणल्यानंतर त्या ठिकाणी अल्कोहोल तुमचं कोणतं असणार आहे, तर प्रायमरीची रिॲक्टिव्हिटी काय आहे, सगळ्यात कमी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ती रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी वेळसुद्धा काय लागणार, जास्त लागणार. टर्बिडिटी जी आहे ती एका तासानंतर त्या ठिकाणी टर्बिडिटी त्याच्यामध्ये फॉर्म होते. म्हणजेच त्या ठिकाणी हे तुमचं अल्कोहोल कोणतं असणार आहे, प्रायमरी. देन सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये काय होतं आहे, बिकरमध्ये आपण घेतलेलं आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल, त्याच्यामध्ये अनहायड्रस ZnCl2 टाकला. पण त्या ठिकाणी शेक करताना 2 ते 3 मिनिटानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये टर्बिडिटी जी आहे ती टर्बिडिटी काय झाली, तर फॉर्म झाली. टर्बिडिटी फॉर्म झाली 2-3 मिनिटानंतर, म्हणजे त्या ठिकाणी तो अल्कोहोल तुमचा कोणता राहील, तर सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. घेताना मी मॉलिक्यूल घेतलेला आहे CH3 देन CH3 देन OH. कुठला मॉलिक्यूल आहे बघा, टर्शरी TRT डॉट, कार्बन ॲटम किती आहे टोटल 4, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे. आता हे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल या ठिकाणी मी काय केलं, तर या टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलमध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl तर टाकलंच, त्याचबरोबर अनहायड्रस ZnCl2 सुद्धा त्या ठिकाणी ॲड केलं. या ठिकाणी मला मिळालं काय, तर या OHच्या जागेवरती हा Cl ॲटम गेलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी तयार होताना कंपाऊंड कोणता फॉर्म होईल, CH3 देन Cl काय फॉर्म होईल, टर्शरी ब्युटाइल क्लोराईड हे त्या ठिकाणी तयार होते. आता हे टर्शरी ब्युटाइल क्लोराईड जे आहे हे तयार झालं, पण या ठिकाणी डिस्टिंग्विशिंग करताना त्याचं डिस्टिंग्विशिंग कसं होतं, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. म्हणजेच त्या ठिकाणी फ्यू सेकंड्समध्ये त्या ठिकाणी इमिडिएट लगेच ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी HCl आणि ZnCl2 त्याच्यामध्ये ॲड करता, त्यावेळेस लगेच त्या ठिकाणी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याच्यामध्ये टर्बिडिटी जे आहे ते टर्बिडिटी फॉर्म होते. म्हणजेच काय, तर ते अल्कोहोल कोणतं असलं पाहिजे, तर टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. लगेच त्या ठिकाणी ही टर्बिडिटी फॉर्म होते. आता यामध्ये महत्त्वाचा पार्ट, हे टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट करताना त्या ठिकाणी अनहायड्रस ZnCl2 ची काही सुद्धा गरज भासत नाही, कारण की टर्शरीची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती रिॲक्टिव्हिटी काय राहते, तर जास्त राहते. आता ही रिॲक्टिव्हिटी जी आहे ते इफेक्ट जे आहे ते इफेक्ट मी काय एक्सप्लेन करत नाही, 11वीमध्ये आपण बघितलेले आहेत. हायपर कॉन्ज्युगेशन त्या ठिकाणी टर्शरीमध्ये जास्त राहतं, सेकंडरीमध्ये कमी होतं आणि प्रायमरीमध्ये अजून कमी होतं. हायपर कॉन्ज्युगेशनमुळे त्या ठिकाणी ह्या टर्शरी कार्बोकॅटायन याची स्टेबिलिटी जास्त राहते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे रिचची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती रिॲक्टिव्हिटी काय राहते, हाय राहते. आणि रिॲक्टिव्हिटी हाय असल्यामुळे त्या ठिकाणी हा HCl बरोबर त्या ठिकाणी इमिडिएट रिॲक्ट होतं. ZnCl2 किंवा कॅटलिस्टचे त्या ठिकाणी त्या रिॲक्शनमध्ये काही सुद्धा गरज नाही.
ही झाली आपली त्या ठिकाणी पहिली रिॲक्शन. कशाची? तर हायड्रोजन क्लोराईड. हायड्रोजन हलाईडमध्ये आपण पहिली रिॲक्शन त्या ठिकाणी कंप्लीट केली. कशाची? तर हायड्रोजन क्लोराईडची. पुन्हा एकदा रिॲक्शन मी रिवाईज करतो बघा. खूप महत्त्वाचा पार्ट आहे परीक्षेच्या दृष्टीने. याच्यावरती क्वेश्चन फिक्स विचारला जातो. हायड्रोजन हलाइड्समध्ये त्या ठिकाणी आपण अल्कोहोलची रिॲक्शन HX बरोबर केली. RX या ठिकाणी फॉर्ममध्ये प्लस H2. पहिली रिॲक्शन त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड बाय युझिंग अल्कोहोल अँड लुकास रिएजन. लुकास रिएजन हे मिक्सचर कशाचं राहतं? कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2. हे अल्कोहोल जे आहे ते HCl बरोबर ज्यावेळेस रिॲक्ट होतं त्यावेळेस त्या ठिकाणी काय फॉर्म होणार आहे? RCl म्हणजेच अल्किल क्लोराईड त्याच्यामध्ये फॉर्म होते. देन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. देन प्रायमरी अल्कोहोल बरोबर त्या ठिकाणी रिॲक्शन होते, टर्बिडिटीला वेळ लागतो. सेकंडरी अल्कोहोल जर बघितला लुकास रिएजंट बरोबर रिॲक्ट होते, टर्बिडिटी प्रायमरीपेक्षा त्या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोलमध्ये लवकर तयार होते. आणि टर्शरीमध्ये त्या ठिकाणी ॲड केल्यानंतर लगेच इमिडिएट त्या ठिकाणी टर्बिडिटी जी आहे ती टर्बिडिटी त्याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे, या रिॲक्शन आपल्या त्या ठिकाणी संपलेल्या आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड. अल्किल ब्रोमाइड आपल्याला त्या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. हे अल्किल ब्रोमाइड प्रिपेअर करताना त्या रिॲक्शनमध्ये वापरायचं काय आहे बघा, सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जे आहे ते H2SO4 त्या रिॲक्शनमध्ये वापरलं जातं. आता हे सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे रिॲक्शनमध्ये का वापरलं जातं? डायरेक्टली त्या ठिकाणी हे HBr जे आहे ते HBr रिॲक्शनमध्ये का वापरलं जात नाही, हा महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यावरती रिझनिंगला क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारला जातो. HBr जे आहे ते HBr रिॲक्शनमध्ये डायरेक्टली वापरलं जात नाही. महत्त्वाचा पार्ट आहे, कारण की हे HBr जे ते अनस्टेबल आहे आणि अनस्टेबल असल्यामुळे त्या ठिकाणी हे HBr जे ते डायरेक्टली आपण प्रिपेअर करून बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकत नाही, कारण की ते लगेच डिकम्पोज होतं. म्हणून त्या ठिकाणी ही रिॲक्शन जे आहे ती रिॲक्शन स्यूटमध्ये रिॲक्शन जे आहे ती कॅरिड आउट केली जाते. स्यूट म्हणजे एकत्रित त्या ठिकाणी काय घेतलं होतं? NaBr आणि हे तुमचं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जे हे त्या ठिकाणी एकत्रित त्यांना त्या ठिकाणी काय केलं जातं? हीट केलं जातं. कशाबरोबर? तर अल्कोहोल बरोबर त्या ठिकाणी हीट केलं जातं. आणि अल्कोहोल बरोबर हीट केल्यानंतर ज्यावेळेस हे NaBr आणि H2SO4 रिॲक्ट होतात त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये काय फॉर्म होते बघा, हा सोडियम, देन Na, हा सोडियम ॲटम, देन इथला एक हायड्रोजन ॲटम H2SO4 मधला NaHSO4 हे कंपाऊंड फॉर्म करतं, सोडियम हायड्रोजन सल्फेट. अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट बघा कोणता आहे त्या ठिकाणी राहिलेला, हा ब्रोमिन ॲटम आणि इथला एक हायड्रोजन ॲटम. हे HBr जे आहे ते HBr त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेले असते. म्हणजे ज्यावेळेस हे तुम्ही अल्कोहोल घ्याल RCH2OH, सपोज हे त्या ठिकाणी एक अल्कोहोल आहे आणि हे अल्कोहोल ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये NaBr सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर रिॲक्ट कराल त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये HBr जे ते HBr प्रोड्यूस केलं जाईल. आणि HBr प्रोड्यूस झाल्यानंतर पुन्हा मग यातला हा ब्रोमिन ॲटम जो आहे तो या OH ग्रुपला त्या ठिकाणी रिप्लेस करेल. म्हणजे फॉर्म होताना कोणतं कंपाऊंड फॉर्म होईल? RCH2Br. हे अल्किल ब्रोमाइड जे ते अल्किल ब्रोमाइड त्या ठिकाणी तयार होईल प्लस H2O. ठीक आहे, ही झाली त्या ठिकाणी जनरल रिॲक्शनमध्ये बघा आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अल्कोहोल घेतलं आणि हे रिॲक्ट करताना स्यूटमध्ये कशाबरोबर रिॲक्ट केलं तर सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. नंतर त्या ठिकाणी HBr जे आहे ते HBr प्रोड्यूस झालं आणि हे HBr मधला ब्रोमिन ॲटम जो आहे तो OH ग्रुपला काय करतो? रिप्लेस करतोय. नंतर हे तुमचं अल्किल ब्रोमाइड जे आहे ते अल्किल ब्रोमाइड त्याच्यामध्ये फॉर्म होते. पण त्याच्यामध्ये हा OH ग्रुप आणि पुन्हा हा H ॲटम, OH जो बाहेर पडलेला आणि इथला हा H ॲटम जो बाहेर पडला आहे तो त्या ठिकाणी कंबाईन होऊन H2O जो आहे ते H2O त्या ठिकाणी फॉर्म होते. तर याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट जो आहे तो नेक्स्ट म्हणजे त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये वापरताना हे H2SO4 जे आहे ते H2SO4 ची कंडिशन काय असते बघा. प्रायमरी अल्कोहोल जर असेल तर रिॲक्शनमध्ये काय वापरलं जातं? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 प्लस NaBr. सेकंडरी अल्कोहोल जर असेल तर रिॲक्शनमध्ये वापरायचं काय तर डायल्यूट H2SO4 प्लस NaBr. टर्शरी अल्कोहोल असेल तर रिॲक्शनमध्ये काय वापरलं जातं? डायल्यूट H2SO4 प्लस
NaBr हे महत्त्वाचं पार्ट आहे बघा. याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोलमध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं जातं. सेकंडरी आणि टर्शरीसाठी त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरायची गरज नाही. जर तिथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं तर त्या रिॲक्शनमध्ये अल्किल ब्रोमाइड जे ते अल्किल ब्रोमाइड मिळत नाही. हे लक्षात ठेवा. का तर प्रायमरीची रिॲक्टिव्हिटी ही काय राहते, सगळ्यात कमी राहते. रिॲक्टिव्हिटी काय आहे प्रायमरीची, सगळ्यात कमी आहे. देन सेकंडरीची वाढली, टर्शरीची अजून वाढली. रिॲक्टिव्हिटी कमी असल्यामुळे रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी हे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 रिॲक्शनमध्ये वापरावं लागते. देन सेकंडरी आणि टर्शरीच्या केसमध्ये त्या ठिकाणी जे अल्कोहोल जे आहेत हे अल्कोहोलॅटिक आणि डिहायड्रेशन रिॲक्शनमध्ये जातात. जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं तर टर्शरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन जे आहे ती कोणती होती त्याच्यामध्ये रिॲक्शन, तर डिहायड्रेशन रिॲक्शन त्याच्यामध्ये कॅरीड आउट केली जाते. कारण की रिॲक्शनमध्ये आपण वापरतोय काय, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर सेकंडरी आणि टर्शरीसाठी वापरलं तर हा त्या ठिकाणी डिहायड्रेटिंग एजंट म्हणून त्या ठिकाणी वर्क करतो. आणि डिहायड्रेटिंग एजंट याचं वर्क काय राहतं, तर त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे आणि त्याचं कन्व्हर्जन त्या कंपाऊंडचं कशामध्ये केलं जातं, अल्किलमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. अल्किल हलाइड जे आहे ते अल्किल हलाइड या रिॲक्शनमध्ये प्रिपेअर होत नाही, किंवा अल्किल ब्रोमाइड जे आहे ते अल्किल ब्रोमाइड ह्या सेकंडरी आणि टर्शरीच्या केसमध्ये प्रिपेअर होत नाही. का तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आहे. जर कॉन्सन्ट्रेटेड कंडिशन वापरली तर अल्किन मिळेल, डायल्यूट कंडिशन वापरली तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिळताना काय मिळेल, तर अल्किल ब्रोमाइड जे ते अल्किल ब्रोमाइड त्या रिॲक्शनमध्ये मिळेल. ठीक आहे. एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये. घेताना मी या ठिकाणी हा मॉलिक्यूल घेतला आहे CH3CH2OH इथाइल अल्कोहोल घेतलेला आहे. आता हे इथाइल अल्कोहोल जे हे इथाइल अल्कोहोल ट्रीट करताना कशाबरोबर करायचं आहे, NaBr प्लस H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड घ्यावं लागेल. कारण की अल्कोहोल कोणतं आहे तुमचं, तर प्रायमरी अल्कोहोल आहे. HBr प्रोड्यूस केलं जाईल. पुन्हा त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये काय प्रोड्यूस होईल, CH3 देन CH2Br इथाइल ब्रोमाइड जे ते इथाइल ब्रोमाइड याच्यामध्ये प्रोड्यूस होईल. ठीक आहे. अलॉंग विथ दॅट H2O. ठीक आहे. प्रायमरीचे रिॲक्शन समजले असेल. सेकंडरी घेताना मी या ठिकाणी CH3 CHOH आणि CH3 म्हणजेच कोणता मॉलिक्यूल आहे, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आता हे आयसोप्रोपाइल अल्कोहोल रिॲक्ट करताना कशाबरोबर रिॲक्ट करावं लागेल, NaBr प्लस घेताना काय घ्यावं लागेल आता, डायल्यूट H2SO4. ठीक आहे. डायल्यूट H2SO4 घेतलेला आहे. का तर कॉन्सन्ट्रेटेड काय करेल घेतलं तर डिहायड्रेशन म्हणजे हा OH ग्रुप आणि इथला हायड्रोजन ॲटम लॉस केला जाईल आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जाईल, अल्किनमध्ये. म्हणून त्या ठिकाणी डायल्यूट H2SO4 रिॲक्शनमध्ये यूज करायचं आहे. तो HBr प्रोड्यूस केलं जाईल. पुन्हा हा BR जो आहे तो OH ग्रुपला रिप्लेस करेल. फॉर्म होताना CH3CHBr CH3 आयसोप्रोपाइल ब्रोमाइड जे आहे ते ब्रोमाइड याच्यामध्ये फॉर्म होईल. नेक्स्ट बघा. ही रिॲक्शन समजली असेल. प्लस H2 राहिलं या ठिकाणी. देन नेक्स्ट टर्शरीची केसमध्ये घेताना मी एक्झाम्पल टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं घेतो आहे. हे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल HBr बरोबर रिॲक्ट होईल. पण कधी, तर रिॲक्शनमध्ये घ्यावं लागेल काय, NaBr प्लस डायल्यूट H2SO4. पुढे त्या ठिकाणी हा OH ग्रुप रिप्लेस केला जाईल कशाने, Brने. म्हणजेच काय फॉर्म होईल, CH3 आणि हा Br टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड जे ते ब्रोमाइड या केसमध्ये तयार होईल. ठीक आहे. आय होप रिॲक्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी समजले असतील. सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी ट्रिक्स जे आहेत ते सांगितलेले आहेत. महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते महत्त्वाचे पॉईंटसुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत. नेक्स्ट रिॲक्शन बघा. त्याच्यामध्ये शेवटची रिॲक्शन आपली राहिलेली आहे हायड्रोजन हलाइडमधली. प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड बाय युझिंग KI and 95% H3PO4. आता याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला प्रिपेअर करताना काय प्रिपेअर करायचं आहे, तर त्या ठिकाणी
हे अल्किल आयोडाईड जे ते अल्किल आयोडाईड प्रिपेअर करायचं. म्हणजे अल्किल आयोडाईड प्रिपेअर करताना त्या रिॲक्शनमध्ये यूज काय करायचं आपल्याला, तर पोटॅशियम आयोडाईड आणि 95% फॉस्फोरिक ॲसिड जे आहे ते फॉस्फोरिक ॲसिड त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. फॉस्फोरिक ॲसिड आणि हे KI ज्यावेळेस रिॲक्ट होतं कशाबरोबर, अल्कोहोलबरोबर, त्यावेळेस त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये अल्किल आयोडाईड जे ते अल्किल आयोडाईड त्या ठिकाणी तयार होते. ठीक आहे, रिॲक्शन आपण बघूया. रिॲक्शन मी राईट करू, अल्कोहोल जे ते अल्कोहोल मी डायरेक्ट राईट करतो. CH3CH2OH इथिल अल्कोहोल घेतलेला आहे रिॲक्शनमध्ये आणि हे इथिल अल्कोहोल त्या ठिकाणी रिॲक्ट करताना KI प्लस 95% H3PO4 फॉस्फोरिक ॲसिड जे आहे ते फॉस्फोरिक ॲसिड बरोबर रिॲक्ट करते. आता हे फॉस्फोरिक ॲसिड बरोबर रिॲक्ट केल्यानंतर या ठिकाणी एक्झॅक्टली काय होते, हा आयोडीन ॲटम जो आहे तो सिम्पली काय करेल, तर या OH ग्रुपला रिप्लेस करेल. ठीक आहे, OH ग्रुपला रिप्लेस केल्यानंतर त्या ठिकाणी काय फॉर्म होईल, CH3CH2I सॉरी या ठिकाणी I कनेक्ट करायचं आहे. आयोडीन ॲटम या ठिकाणी मी कनेक्ट केला प्लस आता रिमेनिंग पार्ट K राहिलेला आहे. ठीक आहे, इथला OH बाहेर, OH ग्रुप बाहेर पडलेला आहे, इथला OH ग्रुप आणि H3PO4 मधला हा एक हायड्रोजन ॲटम कंबाईन होऊन त्या ठिकाणी काय प्रोड्यूस केलं जातं, तर H2O प्रोड्यूस होते. ठीक आहे, K हा कोणाची जागा घेईल, तर इथला जो हायड्रोजन ॲटम बाहेर पडलेला आहे त्याची जागा घेतोय. म्हणजेच काय फॉर्म होईल, KH2PO4 KH2PO4 जे ते त्याच्यामध्ये तयार होते. ठीक आहे, रिॲक्शन साधी सोपी आहे. रिॲक्शनमध्ये बघा काय वापरायचं आहे, पोटॅशियम आयोडाईड आणि फॉस्फोरिक ॲसिड जे ते 95% रिॲक्शनमध्ये यूज केलं जातं. ज्यावेळेस त्या ठिकाणी हे अल्कोहोल आणि फॉस्फोरिक ॲसिड आणि पोटॅशियम आयोडाईड हे हीट केले जातात त्यावेळेस या रिॲक्शनमध्ये काय प्रोड्यूस होतं, अल्काईल आयोडाईड जे ते त्याच्यामध्ये प्रोड्यूस होते. या ठिकाणी इथाईल आयोडाईड जे ते आयोडाईड यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे, साधी सोपी रिॲक्शन आहे. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. घेताना या ठिकाणी मी घेतलेलं काय, CH3CHOH CH3. ठीक आहे, देन रिॲक्शनमध्ये KI वापरायचं आहे प्लस CH3PO4 हीट करायचं मिक्सचरला. हीट केल्यानंतर CH3 प्लस H2O कुठला कंपाऊंड फॉर्म झाला, आयसोप्रोपाईल आयोडाईड हे त्या ठिकाणी फॉर्म होते. वापरलं काय आपण त्या ठिकाणी, आयसोप्रोपाईल अल्कोहोल. ठीक आहे, या ठिकाणी हे हायड्रोजन हलाईड जे आहेत त्या हायड्रोजन हलाईडच्या रिॲक्शन आपल्या संपलेल्या आहेत. हायड्रोजन हलाईड्समध्ये आपण 3 रिॲक्शन बघितलेले आहेत. हायड्रोजन हलाईड्समध्ये पहिली हायड्रोजन क्लोराईडची रिॲक्शन, दुसरी त्या ठिकाणी हायड्रोजन ब्रोमाइडची आणि तिसरी जी आहे ती म्हणजे हायड्रोजन आयोडाईडची रिॲक्शन. आता हे 3 रिॲक्शन जर बघितलं तर या 3 रिॲक्शनमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स कोणते लक्षात ठेवायचे आहे, ज्यावेळेस HCl रिॲक्शनमध्ये आपल्याला अल्कोहोल बरोबर रिॲक्ट करायचं असेल त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये वापरायचं काय, तर लुकास रिएजंट जो आहे तो लुकास रिएजंट त्या रिॲक्शनमध्ये यूज करायचं आहे. लुकास रिएजंट हे त्या ठिकाणी कशाचं मिक्सचर राहतं, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2. त्याच्यामध्ये डिस्टिंग्विशिंग जे आहे तर डिस्टिंग्विशिंगसुद्धा मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट जे आहे दुसरी रिॲक्शन, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अल्किल ब्रोमाइडच्या प्रिपरेशनमध्ये त्या ठिकाणी HBrची रिॲक्शन आहे. याच्यामध्ये HBr हे काय राहतं, अनस्टेबल, त्यामुळे रिॲक्शनमध्ये स्यूटमध्ये NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 रिॲक्शनमध्ये यूज केलं जातं. प्रायमरीसाठी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, सेकंडरीसाठी डायल्यूट, टर्शरीसाठी डायल्यूट H2SO4 रिॲक्शनमध्ये यूज करायचे. देन नेक्स्ट अल्किल आयोडाईडच्या प्रिपरेशनसाठी रिॲक्शनमध्ये वापरायचं काय, पोटॅशियम आयोडाईड आणि H3PO4 फॉस्फोरिक ॲसिड जे ते 95% रिॲक्शनमध्ये यूज केलं जातं. ठीक आहे,